झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहताय प्राइम वॉच। बिबट्या आणि मानवाचा संघर्ष वाढत चाललाय। याच संघर्षाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या बिबट्याच्या अभ्यासक विद्या आत्रेय। विद्या मॅडम, आपलं स्वागत करतो प्राइम वॉच मध्ये। बिबट्या मानवी वस्तीवर हल्ला का करतो आणि म्हणजे जंगलातलं खाद्य कमी पडतंय की माणसानं जंगलावर अतिक्रमण केलंय, काय वाटतं आपल्याला? इंडिपेंडन्सच्या वेळी 100 लोक पर स्क्वेअर किलोमीटर होते। आता तुम्ही बघितलं की 300 लोक आहे स्क्वेअर किलोमीटर। तर कायम भारतात भरपूर लोक आहे आणि कायम लोकांनी खूप पाळीव जनावर ठेवलेले आहे। आता तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं उदाहरण घ्या। आतमध्ये आहे हिरण, चितल, सांबार आणि तुम्ही बाहेर गेलं की लोकांचं पाळीव जनावर आहे, कुत्रे आहे, डुकरे आहे, मांजर आहे, शेळी आहे। भरपूर खाद्य लोकांचं जवळ बिबट्यासाठी असतं। तर तुम्ही म्हणजे असं तोलणं केलं की जंगली जनावर आहे इथे आणि लोकांचं पाळीव जनावर आहे, तर हे कायम जास्त असणार। तर असं नाही। आणि आम्हाला वाटतं की बिबट्यानी फक्त जंगलात राहायला पाहिजे, फक्त जंगली जनावर खायला पाहिजे, पण त्याला कोणी सांगितलं नाही, त्याला कोणी विचारलेलं पण नाही। तुम्ही ब्रिटिश काळाचं पुस्तक वाचलं तर तेव्हा पण बिबटे गावाजवळ जाऊन कुत्रे मारत होते, शेळी मारत होते। तर हे काही नवीन गोष्ट नाही। तर ते येणार, बाहेर येणार, जिथे घाण आहे तिथे कुत्रे असणार, डुकरे असणार। आणि जंगली जनावर आवाज नाही करतात, पण कुत्रे भोगतात, डुकर आवाज करतात। ते आकर्षित करतं बिबट्याला आणि तो लांबून ऐकून मग येतो। थोडक्यात विद्या मॅडम, पाळीव प्राणी जे आहेत ते बिबट्याला आकर्षित करतात आणि त्यामुळे बिबट्याच्या वस्तीजवळ मानवी वस्ती वाढतीये हे आपण म्हणताय। पण बिबट्या आणि माणसातला हा संघर्ष कमी करण्यासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत असं आपल्याला वाटतंय? जास्त करून जे ग्रामीण लोक आहे आणि जे आदिवासी लोक आहे जे बिबट्या बरोबर राहतात, त्यांना काय कसं वागायचं त्यांना माहिती आहे। तुम्ही आता जाऊन विचारलं की ते म्हणतात हो, म्हणजे रात्रीच्या वेळी मुलांना एकटं बाहेर नको सोडा आणि जाताना काहीतरी आवाज करा, ते सगळं त्यांना माहिती आहे। पण जे लोक नवीन आहे जागाला, ते बिबट्या बरोबर राहायचं सवय नाही, तर त्यांना माहिती नसतं। तर तेव्हा हे अवेअरनेस जे खूप लोक करतात इथे मुंबईमध्ये आणि अजून करायला पाहिजे। मीडियाचं पण खूप हेल्प होईल इथे की लहान मुलांना रात्रीच्या वेळी एकटी बाहेर जायला सोडू नका, त्यांना बाथरूमला नाही जायचंय बाहेर, तर मोठ्या माणसांनी त्यांच्या जवळच थांबायला पाहिजे। काहीतरी मोबाईलवरती गाणं हे ऑन केलं की बिबट्याला कळेल की ते कुत्रं नाही पण कोणतरी माणूस आहे आणि तो लांब जाईल। दुसरी गोष्ट हे आहे की पाड्याच्या जवळ नाहीतर म्हणजे जिथे राहायचं जागा आहे, बिल्डिंगच्या जवळ जे काही कचरा आहे ते तुम्ही जे स्थानिक लोकांनी मिळून काहीतरी त्याचा म्हणजे काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर ते वेस्टमुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकतात। फक्त बिबट्यामुळे नाही पण हेल्थ म्हणजे तुमचं नक्कीच। विद्या मॅडम, बिबट्या एकाच जागी राहतो म्हणजे वास्तव्य करतो का? आणि समजा जास्त झालेले बिबटे दुसरीकडे स्थलांतरित केले तर तर ते लोकांचा आवाजच ऐकलं की तो लगेच पळायचं त्याचं इन्स्टिंक्ट असतं। आणि दुसरी गोष्ट हे आहे की ते खूप त्यांचं टेरिटरी बरोबर संबंधित आहे। म्हणजे एक जानवर जे टेरिटोरी आहे ते जानवरचं, तर त्याचं टेरिटरीचं बाहेर नाही जाणार, पण त्याचं टेरिटरीचं खूप चांगलं नकाशा आहे त्याच्या मनात। आणि समजा मादी आहे तर ती जेव्हा ती पिल्लू ठेवते तर तिचं टेरिटरीचं खूपच चांगल्या जागामध्ये पिल्लू ठेवते जिथे जास्त सुरक्षित असणार ती। आणि दुसरं आम्हाला नाही माहिती पण बिबट्या मादी कायम पिल्लू बरोबर असते। जेव्हा पिल्लू 2.5-3 वर्षाचं होतात मग ते निघून जातात, पण तिला लगेच मग दुसरं पिल्लू होतात। तर तिचं पूर्ण जीवनात ती कायम पिल्लू बरोबर असते आणि 2-3 वर्षपर्यंत ते पिल्लूला आईचं ट्रेनिंग लागतं की कसं शिकार करायचं, लोकांपाशी कसं नाही जायचं। आणि आम्ही असं आईला पिंजरा लावून पकडलं की ते जे पिल्लू मागे राहतात त्यांना बरोबर शिकार करायला माहिती नाही। थोडक्यात स्थलांतरित करून हा प्रश्न सुटणार नाही विद्या मॅडम। आपण याच्यावरती आणखीन चर्चा करणार, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। आपण पाहत राहा प्राइम वॉच। झी 24 तास एक पाऊल पुढे।